साबुदाणे वडे बनवण्यासाठी इथं भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये उकडलेला बटाटा, हिरवी मिरची टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेले आहे, भाजलेले शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकलेला आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी आधी चमच्याने अलगद मिक्स करून घेतलेले आहे, त्यानंतर हाताने चांगलं असं मळून घेतलेले आहे। छोटे छोटे गळे करून असे हे चपटे वडे बनवून घेतलेले आहेत। तर हे वडे बनवताना एक महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणे जे आहेत ना एकदम व्यवस्थित असे भिजलेले असावेत, एकदम सुटसुटीत झालेले असावे आणि कुठलाही ओलसरपणा त्याच्यामध्ये नसावा, म्हणजे वडे एकदम क्रिस्पी होतात आणि कमीत कमी तेलकट होतात। आता हे बनवून ठेवलेले वडे इकडं गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर वरून कलर चेंज झाल्याच्या नंतर हे असे पलटी करून घ्यायचे। पलटी करायची घाई करायची नाही। तेल चांगलं तापल्याच्या नंतर गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून हे असे तळून घ्यायचे आहे। उपवासासाठी जर तुम्ही जिरं, कोथिंबीर आणि लिंबाचा वापर करत असाल तर ते देखील याच्यामध्ये ॲड करू शकता। तर मस्त असे गरम गरम क्रिस्पी वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। खायचं म्हटलं तरी गोड दही चटणीबरोबर खाऊ शकता। तर याचा डिटेल रेसिपी किटी किचन मराठी रेसिपीजवर अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन